नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे चव आणि बरेच काही मध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की डिलिव्हरीसाठी हॉस्पिटलमध्ये जाताना बाळासाठी कोणत्या कोणत्या वस्तू बॅगेत भरायच्या आहेत। तुम्ही माझा आधीचा व्हिडिओ म्हणजे आपला पार्ट 1 बघितला असेल की आईसाठी कुठल्या कुठल्या वस्तू आपल्याला हॉस्पिटलमध्ये जाताना डिलिव्हरीसाठी घ्यायच्या आहेत। तर मग आणि तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते, तर तोही तुम्ही बघू शकता। आणि आज हा आपला त्याचाच दुसरा पार्ट व्हिडिओ आहे की आपण बाळासाठी कोणत्या वस्तू घ्यायच्या आहेत हॉस्पिटलमध्ये जाताना, तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर जसं मी त्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलेलं की मी लिस्ट केली होती 2 हॉस्पिटल बॅग फॉर मम्मी आणि हॉस्पिटल बॅग फॉर बेबी। तर हॉस्पिटल बॅग मम्मीचा व्हिडिओ तर आपण बघितला आहे, पण आता बेबीसाठी हॉस्पिटल बॅगमध्ये काय काय घ्यायचं आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आणि मी लिस्टप्रमाणे सगळ्या वस्तू घेतलेल्या आहेत। तर मग सगळ्या ज्या वस्तू लागणार आहेत बाळासाठी तर त्या मी इथे घेतल्या आहेत माझ्याजवळ सोबत तुम्हाला दाखवण्यासाठी। आणि लिस्टप्रमाणे मी तुम्हाला एक एक दाखवते आणि बघूया आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिले आपल्याला घ्यायचं आहे ते म्हणजे लंगोट, कारण बाळ झाल्यानंतर ते सारखं थोड्या वेळाने सुसू करत असतं आणि आता पावसाळा सुद्धा आहे, तर त्यामुळे आपल्याला लंगोट भरपूर प्रमाणात लागणार आहे। आणि त्यासाठी मी अशा प्रकारे इथे हे कॉटनचे लंगोट घेतलेले आहेत। हे बघा, असे हे 2 डझन लंगोट आहेत कॉटनचे आणि एकदम मऊ आणि सॉफ्ट असे आहेत, मऊसूत। आणि नवीन कपडे घालू नये बाळाला, त्यासाठी मग हे स्वच्छ पाण्यातून धुवून घेतलेले आहेत एकदा, आणि म्हणजे डेटॉलमध्ये, आणि व्यवस्थित घडी करून भरून ठेवले आहेत। आणि एकदम प्युअर कॉटनचे मऊ असे हे लंगोट आहेत। तर हे मी घेतलेले आहेत 2 डझन सध्या हॉस्पिटलला नेण्यासाठी। त्यानंतर मग घरी आल्यानंतर बघू आपल्याला लागतील तसं आपल्याला घेता येईल। त्यानंतर मग आपल्याला घ्यायचे आहेत बाळोते किंवा दुपटे आपण म्हणतो असं काहीतरी, तर ते म्हणजे मला नक्की माहीत नाही, दुपटे बोलतात वाटतं। तर मग म्हणजे बाळाला जेव्हा आपण बाहेर आणतात तेव्हा त्याला गुंडाळलं जातं, ह्याच्या गुंडाळून आणतात, तर त्यासाठी आपल्याला लागतात ते म्हणजे दुपटे किंवा बाळोते वगैरे। तर मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, नवीन कापड घ्यायचं नाही आहे, त्यासाठी सुद्धा आपल्याला जुनं कापड लागतं। तर आपल्या घरात ज्या पण आपल्या आई असेल, आजी असेल, तर त्यांच्या अशा जुन्या मऊसूत वापरलेल्या ज्या साड्या असतात मऊ झालेल्या वापरून तर त्याचेच आपल्याला हे बाळोते घ्यायचे आहेत। म्हणजे त्याच साड्या स्वच्छ धुवून त्याचे तुकडे करून आपल्याला व्यवस्थित घ्यायचे आहेत। तर इथे अशा प्रकारे घेतलेले आहेत। हे माझ्या मम्मीची साडी आहे, तर वापरून मऊ झालेली एकदम अशी कॉटनची मऊसूत साडी आहे। आणि ही स्वच्छ धुवून हिचे असे व्यवस्थित तुकडे करून घेतलेले आहेत चौकोनी। तर मग हे काहीतरी एक 4-5 तुकडे आहेत। आणि तसेच इथे अजून एक ही साडी आहे, तर ही सुद्धा अगदी कॉटनची मऊ अशी साडी आहे। तर हिचे सुद्धा स्वच्छ धुवून तुकडे करून घेतले आहेत म्हणजे तर मग बाळाला गुंडाळण्यासाठी हेच दुपटे आपण वापरणार आहोत हॉस्पिटलमध्ये सुद्धा, आणि घरी आल्यानंतर सुद्धा लागतील। तर सध्या हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी ह्या 2 साड्यांच्या घेतलेल्या आहेत, म्हणजे जवळजवळ किती 8 ते 10 असतील हे 2 साड्यांची मिळून। साड्या स्वच्छ धुवून त्याचे चौकोनी असे तुकडे करून घेतलेले आहेत, आणि डेटॉलमध्ये सुद्धा तुम्ही हे धुवू शकता। तर मग सध्या हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी मी विचार केला की एवढे पुरेसे आहेत, बाकी घरी आल्यानंतर बघू आपल्याला लागतील तसे आपल्याला अजून ज्या काही जुन्या अशा मऊसूत साड्या असतील तर त्याच्या अजून आपल्याला करता येतील। तर मग हे सुद्धा घेतलेले आहेत। त्यानंतर मग आपल्याला घ्यायचं आहे झबले घ्यायचे आहेत बाळासाठी। तर मग ते सुद्धा इथे बघा अशा प्रकारे घेतलेले आहेत कॉटनचे। हे बघा, एकदम मऊ असे कॉटनचे घेतलेले आहेत व्हाईट कलरमध्ये। आणि वरती त्याला इथे अशी नाडी आहे, म्हणजे नॉट इथे असं खांद्याजवळ बांधायचे आहे, जेणेकरून ते बाळाला कुठल्याही प्रकारे दुखणार नाही, काचणार नाही। तर हे सुद्धा स्वच्छ डेटॉलमध्ये धुवून मी घडी करून भरलेले आहेत। तर असे हे कॉटनचे झबले घेतलेले आहेत। त्यासोबतच इथे हे असं सुद्धा झबले घेतले आहेत। हे बघा, छोटेसे असे हे बटनवाले आहेत, तर हे सुद्धा कॉटनचंच आहे मऊ। हे सुद्धा अशा प्रकारे घेतलेलं आहे। त्यानंतर इथे हा एक असा सेट घेतलेला आहे मी, तर तो तुम्हाला दाखवते। ह्याच्यामध्ये झबला आहे, लंगोट आहे आणि टोपीसुद्धा आहे, म्हणजे पूर्णच एक ड्रेस आहे, सेट आहे बाळाचा। तर हे बघा, एकदम छोटासा क्यूट असा लाईट येलो कलरचा आहे। त्याच्यासोबत ही त्याचं लंगोट सुद्धा आहे, आणि ही टोपी आहे, म्हणजे टोपडा आहे बाळाचे कान घालण्यासाठी। तर अशा प्रकारे हा एक पूर्ण सेट आहे। तर अशा प्रकारे हे काही झबले आहेत। त्यानंतर मग तेच पुन्हा
टोपी किंवा बाळाचं कान झाकण्यासाठी टोपडं म्हणा किंवा टोपी जे आपण म्हणतो ते, तर ते घेतलेलं आहे. तर मग इथे बघा अशा अजून काही हे घेतले आहे. तर ही अशी एक टोपी आहे आणि त्यासोबत आपल्याला बाळासाठी हातमोजे आणि पायमोजे सुद्धा घ्यायचे आहेत. तर मग हा एक सेट आहे. हे बघा इथे ही टोपी आहे. त्यानंतर मग म्हणजे हा पूर्ण सेट असल्यामुळे त्याच्यासोबतच त्याची मॅचिंग असे हे छोटेसे सॉक्स देखील आहेत आणि हे हातमोजे आहेत. तर मग असा हा एक सेट आहे टोपी आणि हातमोजे पायमोजेचा. त्यानंतर ही अजून एक अशी छोटीशी गोंड्यावाली क्यूट अशी टोपी घेतलेली आहे. म्हणजे अशा 2-3 प्रकारच्या टोप्या किंवा टोपडं बाळासाठी घेतलेलं आहे. कान बांधण्यासाठी बाळाला लागणारे झाल्या आणि घरी आणताना वगैरे किंवा पावसाळा असल्यामुळे थंडी देखील असणारे. सकाळपासून भरपूर पाऊस चालू आहे, म्हणजे गेले काही दिवस भरपूर पाऊसच चालू आहे. त्यामुळे खूप डिस्टर्बन्स तुम्हाला ऐकायला येत असेल मागून पावसाचा आवाज वगैरे. आणि मलाही कळत नाही की मी नेमकं कोणत्या वेळेत शूट करू. सकाळीही पाऊस असतो, संध्याकाळी पाऊस असतो, रात्री म्हणजे दिवसभर गेले काही दिवस बरेच पाऊस चालू आहे. त्यामुळे मग मागून तुम्हाला आतासुद्धा अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. मागून तुम्हाला डिस्टर्बन्स येत असेल आवाजाचा, तर त्याबद्दल मी माफी मागते, त्याबद्दल सॉरी. पण भरपूर असा आवाज येत असेल. मी प्रयत्न करते की जेवढं व्यवस्थित मला बोलता येईल आणि एडिटिंग करताना हा व्हॉइस मला कमी करता येईल. पण बाकी तुम्हाला हा आवाज आणि हा डिस्टर्बन्स येत असेल त्याबद्दल मी क्षमस्व आहे. आणि आता आपण पुढे बघूया काय घ्यायचं आहे बाळासाठी. तर हे अशा प्रकारचे काही हातमोजे, सॉक्समध्ये बघा अजून हे काही सॉक्सचे जोड घेतलेले आहेत. एक 4-5 जोड आहेत सॉक्स. तर अशा प्रकारे हे टोपी आणि हातमोजे आणि सॉक्स घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे टॉवेल बाळासाठी. तर मग इथे बघा अशा प्रकारे मी हा एक टॉवेल घेतला आहे बाळासाठी. तर हे हा देखील एकदम असा मऊ आणि सॉफ्ट टॉवेल आहे. खूप आवाज येतोय आज बाहेरून गाड्यांचा, पावसाचा वगैरे. तर हे बघा अशा प्रकारे हा देखील एक मऊ आणि सॉफ्ट असा टॉवेल आहे. तर हा सुद्धा मी स्वच्छ धुवून घरी घालून घेतलेला आहे. त्यानंतर मग आपल्याला घ्यायचे आहेत बेबी वाईप्स घ्यायचे आहेत. तर मग इथे मी या हिमालयाचे वाईप्स घेतलेले आहेत सध्या तरी हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी. नंतर घरी आल्यानंतर बघू कुठले घेता येतील किंवा अजून लागतीलच आपल्याला, कारण झाल्यानंतर बाळाचं सारखं शूशी चालू असतं. तर त्यासाठी ते क्लीनिंग करण्यासाठी आपल्याला वाईप्स लागतील. आणि तुम्हाला जर वाईप्स वापरायचे नसतील तर तुम्ही कॉटनचे तुमच्या जसं आपण बाळोचं घेतलेत आपल्या आईचे किंवा आजीचे ज्या काही जुन्या साड्या असतात मौसूत वापरलेल्या, तर त्याचे देखील तुकडे तुम्ही घेऊ शकता बाळाला पुसण्यासाठी वगैरे, तुम्हाला जर वाईप्स वापरायचे नसतील तर. आणि किंवा मग तुम्ही हे वाईप्स देखील वापरू शकता, जे तुम्हाला व्यवस्थित वाटेल, बाळासाठी कम्फर्टेबल वाटेल. तर अशा प्रकारे तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर मग आपल्याला घ्यायचं आहे कानटोपी आणि स्वेटर घ्यायचं आहे, कारण पावसाळा आहे, थंडी असणार आहे. त्यामुळे मग इथे बघा अशा प्रकारे हे छोटंसं एक स्वेटर आहे घेतलेलं. हे पण लाईट येलो कलरचं खूप मऊ आणि खूप छान असं हे स्वेटर आहे. त्यानंतर त्यासोबत अशी टोपी आहे. परत पॅन्ट दिलेली आहे. पॅन्ट 2 प्रकारच्या आहेत. तर ही अशी एक पॅन्ट आहे आणि एक ही अशा प्रकारची पॅन्ट आहे. म्हणजे लहान बाळं काय करतात की त्यांचं बाहेर आल्यानंतर सतत हातपाय हलवणं सुरू असतं, तर त्यांच्याच हाताने त्यांचे हातमोजे, सॉक्स हातपाय हलवून काढून टाकतात. तर मग अशा वेळेला अशी जी पॅन्ट असतात म्हणजे अगदी काय बोलतात त्याला मोजे अटॅच असल्यासारखं मोज्यासकट ही जी पॅन्ट आहे, म्हणजे अगदी पूर्ण पाय कव्हर होतात, कुठल्याही प्रकारची हवा आतमध्ये जात नाही. आणि जसं की मोजे घातल्यासारखेच पूर्ण अशी पॅन्ट असते. तर ही सुद्धा अशा 2 प्रकारची पॅन्ट आहे, म्हणजे जेणेकरून ते बाळ हातपाय हलवून हालचाल करून ते सॉक्स काढून टाकणार नाही. तर असा एक स्वेटरचा सेट आपण घेतलेला आहे. त्यानंतर इथे काही हे सॉफ्ट असे रुमाल घेतलेले आहेत. मी तुम्हाला काढून दाखवते एखादा, कारण हे बघा असे एकदम छोटे छोटे सॉफ्ट असे हे रुमाल आहेत. एक 6 जोड आहेत, सॉरी जोड नाही तर असे एक 6 आहेत. तर कारण बाळाने दूध पिल्यानंतर किंवा त्याचं तोंड वगैरे पुसण्यासाठी आपल्याला एकदम सॉफ्ट मऊ असे रुमाल हवेत तोंड पुसण्यासाठी त्याचं, तर त्यासाठी हे रुमालचा सेट मी घेतलेला आहे. तर असे हे रुमाल देखील आपण घेतलेले आहेत सोबत.
त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी जी मम्मीसाठी जी हॉस्पिटल बॅग असते त्यातसुद्धा मी दाखवलेलं आणि सांगितलेलं. आणि आता बाळासाठीच्या हॉस्पिटल बॅगमध्ये सुद्धा सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे सॅनिटायझर. कारण बरेच जण बाळाला भेटायला येत असतात आणि इव्हन आपणही कुठे हात लावतो, आपले कसे हात असतात कसे नाही, आणि बाहेरचेही बरेच जण बाळाला भेटायला येत असतात. तर डायरेक्ट तसंच आपण बाळाला हात लावू शकत नाही आपले हात स्वच्छ धुतल्याशिवाय किंवा सॅनिटाईज केल्याशिवाय. तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे ते सॅनिटायझर असणं आपल्याजवळ, जेणेकरून हात स्वच्छ धुतल्याशिवाय किंवा हात सॅनिटाईज केल्याशिवाय बाळाला कोणीही हात लावू नये. त्यामुळे सॅनिटायझर सगळ्यात महत्त्वाचं आहे, तर हे सुद्धा आपल्याला घ्यायचं आहे. याचा वापर आपल्याला हॉस्पिटलमध्ये तर होणारच आहे आणि घरी आल्यानंतर सुद्धा आपल्याला हे लागणारच आहे. त्यानंतर मग मला वाटतं सध्या तरी मी एवढंच घेतलेलं आहे. आणि बाळाला नवीन कपडे वापरू नये म्हणतात, त्यामुळे मग जे काही तुम्ही घेतलं असेल ते एकदा स्वच्छ गरम पाण्यातून किंवा साध्या पाण्यातून डेटॉलने तुम्हाला वाटेल तसं तुम्ही स्वच्छ धुवून इस्त्री करून ते कपडे बॅगेत भरू शकता. आणि सध्या तरी मला एवढ्याच गोष्टींची गरज वाटली हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी, तर त्या मी घेतलेल्या आहेत. आणि बाकी जसं जसं गोष्टी आपल्याला लागतील ते आपल्याला हळूहळू कळेलच, आणि घरी आल्यानंतर सुद्धा कळेल आपल्याला कुठल्या गोष्टी लागतात, ते कशाची जास्त गरज आहे, तर त्या तसं तसं आपल्याला घेता येतील. आणि बस इतकंच घेतलं आहे मी. आणि मला तरी वाटतं की सध्या ह्या गोष्टी खूप पुरेशा आहेत. पण अजून काही माझं घ्यायचं राहिलं असेल किंवा मी घ्यावं असं तुम्हाला वाटत असेल की काय राहिलं आहे माझं किंवा मला काय माहीत नाही, तर तुम्ही सुद्धा मला ते कॉमेंट करून सांगू शकता. तर लवकरच आपलं बाळ हुंडच घरी येणार आहे आणि आपल्याला कधी दवाखान्यात जावं लागेल काहीच माहीत नाही अजून. तर अचानक एक छान तो असा आनंदाचा सुखाचा दिवस येणार आहे. तर मग त्यासाठी मी माझ्या साईडने तरी पूर्ण तयारी केलेली आहे. बघू आता जसं जसं काय जे पण अपडेट असतील ते मी जसं मला शक्य होईल तसं व्हिडिओ करून एडिट करून मी तुमच्यासोबत शेअर करतच राहील. आणि तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला जर आवडला असेल, तुम्हाला जर काही युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अजून एक चांगली गोष्ट म्हणजे माझे जे पण प्रेग्नेन्सी रिलेटेड व्हिडिओज आहेत त्याला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद देत आहात, त्यामुळे तुम्हा सर्वांचे खूप 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 आभार. आणि ज्या पण आता माझ्यासोबत आई होणार आहेत, झाल्या आहेत किंवा पुढे जाऊन होणार आहेत, तर त्यांना आणि त्यांच्या बाळालासुद्धा माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. तुम्हाला जर माझे असे व्हिडिओज बघायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच व्हिडिओत अशाच अजून एका नवीन आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सगळ्यांना खूप खूप धन्यवाद.